नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण चाललो आहोत हरिश्चंद्रगडला। आता आम्ही साधारण राजूरला पोहोचलो आहोत। सोबत आहे जिग्नेश। जिग्नेश स्कूटीवरती आलाय। स्कूटीचं पेट्रोल मध्येच संपू नये यासाठी आम्ही पेट्रोल पंपवरती थांबलोत। इथे हा जो आहे हा पेट्रोल पंप जवळ शेवटचा आहे। मला वाटतं पुढे पेट्रोल पंप नाहीये। साधारण 20 ते 25 किलोमीटरचा अजून पल्ला गाठायचा आहे। इथून मग ट्रेक सुरू होईल आपला। तर आम्ही येताना बाय रोड आलो आहोत। पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं थोडंसं कठीण आहे इथे, त्याच्यामुळे आम्ही आता आमच्या बाईकने आलेलो आहोत। तर आपण आपला प्रवास सुरू करूया, चला। इथे गाडी पार्क करून आता ट्रेकला सुरुवात करतो आहोत। हे पाचनई गाव आहे जिथून आपण ट्रेक सुरू करतो आहोत। या व्यतिरिक्त अजून एक ऑप्शन आहे आपल्याला ट्रेक सुरू करण्यासाठी। हे इथे खालती गावकऱ्यांची जे घरं आहेत, इथे तुम्हाला जेवण हवं असेल तर तिथे मिळतं। ही जी घरं आहेत ना, इथे जेवण मिळेल तुम्हाला। या साईडला अजून एक हॉटेल आहे असं म्हणतात, तिथे एकदा चेक करूया आपण की हॉटेलमध्ये काय काय आहे जेवायला। हॉटेल ट्रेकर्स पॉईंट इथे आलेलो आहे आपण, आणि इथे पण जेवून मग आपला ट्रेक सुरू करणार आहोत। इथून व्ह्यू आहे खालतून वर का। आता वरून खाली कसं दिसतंय आपण वरती जाऊन बघणार आहोत। ट्रेकला सुरुवात करून साधारण 30% भाग झाला आहे। तर ट्रेकची डिफिकल्टी आतापर्यंत तरी मला मीडियम वाटते। खूप जास्त सोपाही नाही आणि खूप जास्त अवघडही नाही आहे। आणि तुम्ही पहिल्यांदा जर इथे ट्रेकला येत असाल आणि जर तुम्हाला रस्ता माहीत नसेल तर रस्ता फार सोपा आहे। आणि हे असे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, मध्ये मध्ये ॲरो दिलेले आहेत, ते आपल्याला फक्त फॉलो करायचे। चलो दिनेश, क्या हालत है? तूफान हाँ, फुल तूफान। इथे माकडाचं चित्र काढलंय। त्यांना कसं काय कळलं होतं इथे माकड येऊन बसणार आहे काय माहिती। जिग्नेश, सेम कलर सेम मॅचिंग सेम कलर। साधारण एक ते सव्वा तास चालल्यानंतर आता आपण या ब्रिजचे ते पोचलोत। हा ब्रिज बघा। पावसाळ्यात ते पाणी भरपूर जोरात असेल। आमचा प्लॅन सनसेट बघायचा होता, पण मला असं वाटतंय की सनसेट बघायला मिळणार नाही आहे। कारण की आत्ताशी आपण मंदिराची इथे पोचलो आहोत। हा मंदिरचा भाग आहे ना, ते मंदिर दिसतंय तिथे अजून आपण पोचलो आहोत। अजून बरंच चालायचं बाकी आहे। साधारण 40 ते 45 मिनटं लागतील तिकडे पोचायला, कोकणकड्याला पोचायला। आणि सूर्य ऑलमोस्ट खाली गेला आहे। आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे। तर मला असं वाटतं आपण कोकणकड्याला पोहोचेपर्यंत सनसेट झालेला असेल। अजूनही आम्ही होप सोडलेले नाही आहेत। कदाचित आम्ही कोकणकड्यावरती पोहोचू अशी आशा आहे। आणि मगाचपासून आम्ही फक्त चढत होतो, आता थोडासा उताराचा भाग आलेला आहे। म्हणजे मंदिरापर्यंत आपण चढल्यानंतर
थोडासा भाग हा उतरावा लागतो, कदाचित यानंतर पुन्हा वर चढावं लागणार आहे. हा जो भाग आहे एवढा आपण उतरलो पुन्हा. तर आशिषच्या म्हणण्याप्रमाणे टास्क कठीण होता पण अशक्य नव्हता. आम्ही ऑलमोस्ट पोचलो होतो आम्ही. आता सनसेट बघायचं तर जागा पकडायची. पण आमचा अजून एक मेंबर पाठी आलेला आहे, तो मोठी वार्ता करत आहे हिमालयामध्ये जायची, पण हे टास्क कम्प्लीट करत नाही तर अजून. फतेह शिकस्त आ गया जिग्नेश पहुंच गया है. अभी तक सनसेट हुआ नहीं है. कोकणकडा बघायची एक वेगळीच पद्धत आहे. इथे उभं राहून वाकून बघायचं नाही कोकणकड्यामध्ये, तर असं बघायचं. आता कोकणकड्यावरून सनसेट बघितलाय आम्ही. आता आपल्याला टेंट लावायला जागा शोधायची आहे. अजूनही व्ह्यू जबरदस्त आहे. शिजला आता मस्त आम्ही जेवणार आणि झोपणार आणि सकाळी बाकीचे उरलेले स्पॉट्स बघायचे आपल्याला. गुड मॉर्निंग मित्रांनो. हा आपला इथे टेंट आहे. हा आता थोडंसं व्ह्यू एक्सपिरियन्स करायला चाललोत. सकाळचे साधारण 6 वाजलेत ना रे. हां 6 वाजलेत. बघूयात कसा दिसतोय व्ह्यू. जबरदस्त. तर आपण आता चहा प्यायला आणि पोहे खायला काकांची इथे आलो आहोत. हे त्यांचंच दुकान आहे, जिथे आपण संध्याकाळी पोहे खाल्ले होते ना, हे त्यांचंच दुकान आहे. तर काकांकडून जरा समजून घेऊयात की त्यांच्याकडे टेंटचे आणि जेवणाचे चार्जेस कसे आहेत. काका, टेंटचे आणि जेवणाचे चार्जेस कसे आहेत आपल्याकडे? जेवण 200 रुपये राहतं. हा. पोटभर जेवण. हा. आणि फक्त कोणाला टेंट हवा असेल तर आपण किती घेता? नुसता टेंट आम्ही 500 रुपये घेतो. हा. एक 3 ते 4 लोक झोपतात त्याच्यात. अच्छा. आणि एक छोटा टेंट आहे त्याचे 300 रुपये घेतो, त्याच्यात 2 माणसं झोपतात. जर जेवण आणि टेंट दोन्ही हवं असेल तर तुम्ही कसे चार्जेस घेता? 500 रुपये पर हेड. पर हेड घेता. बरं. आणि त्याच्यामध्ये जेवण असतं आणि नाश्ता असतो? हो. बरं. रात्रीचं जेवण, टेंट आणि सकाळचा चहा नाश्ता. गडावरती जर यायचं असेल तर या व्यतिरिक्त अजून कुठला मार्ग आहे का? पाचनीवरून आम्ही आलो, त्याच्याशिवाय कुठला दुसरा मार्ग आहे का? आता हे हरिश्चंद्रगड आहे. हा. आता हे 3 जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे. आता इकडं हे कोकणकळ्याच्या बाजूला रेलिंग पासून खाली ठाणे लागलं. हा. आणि तुम्ही तारामती शिखर आहे इकडं वरती गेले का तिकडं पुणे लागलं. हा. आता हे फक्त पाचने रूट सगळ्यात सोपा. हा. खिरेश्वर रूट आहे. हा. तो चालायला 4 ते 4.5 तास लागतात. अच्छा. वरती यायला. हा. आता इकडे एक नळीची वाट आहे. हा. ते वालहिवरे म्हणून गाव इकडं खाली कोकण मध्ये लागलं. हा. तिथून ते नळीच्या वाटाने वरती लोक येतात. एक माकड नळ आहे, तिकडून पण त्याच रूटने लोक येतात, म्हणजे वालहिवरे गावाकडून. आणि इकडे एक जुनार दरवाजा आहे, तो पण खिरेश्वर मार्गेच वरती येतात लोक. अच्छा. एक टोलार खिंडीचा मार्ग आहे, हा. तिकडून पण ते टोलार खिंडीकडून ते खिरेश्वरचेच मार्ग येतात लोक. अच्छा. आणि एक इकडं
दरावजा म्हणून आहे ते तळे कोथळे हं. त्या गावाकडून लोक येतात. हं. सगळं सोपं म्हणजे पाचवीचा रूट आहे. हा. आणि इकडे एक बैलघाट आहे. अच्छा. आपले ते साजडे घाट म्हणतात इकडून हा. हा पाट्याचा कडा म्हणतात त्या साईडने तिकडून एक रस्ता येतो हा बैलघाट. हा हा. असे 7 रस्ते. आणि पाचणीला यायला काही बस वगैरे असते का की काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आपलं बस वगैरे असते किंवा आपलं शेअरिंग वगैरे चालते का? नाही, मुंबईकडचे लोक हा. तिकडून ट्रेन येतात. हा. कसाऱ्याला आले की कसाऱ्यापासून हा. तिथून स्थानिक म्हणजे तिथल्या गाड्या करतात. बरं. त्या गाड्या आपल्या पाचवी गावात घेऊन येतात. अच्छा. तिथून मग चढायला सुरुवात करतात. बरं. लोक तिथं म्हणजे आपल्याला कर्जतवरून डायरेक्ट इथे यासाठी गाडी मिळू शकते. हो, पाचवी गावामध्ये. अच्छा. हा काकांचा नंबर मी इथे देतोय, तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही बुकिंग करून इथे येऊ शकता. काकांनी बरीचशी चांगली सोय केलेली आहे. आणि साधारण आज किती लोक आलेले आहेत काका? आज 47 लोक. 47 लोक येऊन सुद्धा त्यांनी व्यवस्थित सगळ्यांची सोय केलेली आहे. तर तुम्ही अजिबात संकोच न करता त्यांना कॉल करू शकता, की तुमची सोय होऊन जाईल. टेंट काढून पॅक केल्यानंतर आता आपण निघालो आहोत बाकीचे स्पॉट्स आहेत ते एक्सप्लोअर करायला. काल आपण फक्त कोकण कड्यावरती गेलो होतो सनसेट बघायला. आता बाकीचे जे स्पॉट्स आहेत ते बघणार आहोत. आता आम्ही खाली उतरलो आहोत. त्याच्यानंतर हा जो भाग आहे हा मंदिराचा भाग आहे आणि अगदी याच्या समोर काही केव्स दिसत आहेत, त्या एक्सप्लोअर करायला आता चाललो आहोत. ग्राउंडला इथे मंदिर दिसतंय आणि इथे मूर्ती आहे. शिल्पलेख आहेत ज्यांचा अर्थ आपल्याला खालती आपण जेव्हा ट्रेक सुरू केला होता त्यांच्या बाजूला जे बॅनर होता तिथे लिहिलेला होता. गेटच्या बाजू दोन्ही बाजूला आहे. मंदिर आहे. मंदिराच्या चारही बाजूला छोटी छोटी मंदिर आहेत. इथून इथपर्यंत छोटी छोटी मंदिर आहेत. इथे गणपतीची मूर्ती दिसते ही. हे स्तंभ आहेत. कदाचित इथे वरती काहीतरी स्ट्रक्चर असावं जे तुटलेलं दिसतंय, कारण की इथला हा जो भाग दिसतोय हा तुटलेला दिसतोय. इथे काहीतरी पुढे स्ट्रक्चर असावं आधी. आता ही फक्त मूर्ती उरली आहे पाठच्या साईडला आणि काही मंदिराचे अवशेष उरले आहेत. हे महाविष्णू मंदिर. मंदिराच्या मूर्त्यांचे काही अवशेष दिसत आहेत जे त्यांनी जतन करून ठेवण्यासाठी पाठी ठेवले. हरिश्चंद्रेश्वर मंदिरात दर्शन करून आल्यानंतर आपण ह्या साईडने पुढे आलो तर इथे केदारेश्वर मंदिर लागतं. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथले 4 स्तंभ 4 युगांचं प्रतीक आहे.
गडावरती फिरून झाल्यानंतर आता आम्ही थांबलो जेवण्यासाठी. जेवून आता परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.